नमस्कार, मी घनश्याम पालीवाल. आपलीच बातमी या डिजिटल बातमीपत्रात आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. बातमी वनी बेलखेडा येथील. वनी बेलखेडा येथे स्वर्गीय गोपाळराव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने तान्हापोळ्याचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून पत्रकार सुयोग गोरले उपस्थित होते, तर प्रमुख अतिथी म्हणून पत्रकार श्री घनश्याम पालीवाल, ब्राह्मणवाडा पोलीस स्टेशनचे PSI श्री राजसाहेब, सरपंच श्री अनुपमाताई ठाकरे, उपसरपंच श्री अशोकराव अलोने, प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष श्री मंगेशभाऊ देशमुख, सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष श्री किशोरभाऊ कोठाळे, श्री प्रफुल्लभाऊ नवघरे, माजी उपसरपंच श्री रामजी कोठाळे, श्री अतुलभाऊ ठाकरे, तंटामुक्ती अध्यक्ष श्री अरुणभाऊ धाकडे, श्री राजूभाऊ काळे, पोलीस पाटील श्री सुनीलभाऊ अलोने, बेलखेडा येथील पोलीस पाटील श्री अमरभाऊ ठाकरे आदी मान्यवर उपस्थित होते. आयोजित तान्हापोळ्याचे प्रथम पारितोषिक श्री आयुष स चेडे, द्वितीय बक्षीस कुमारी ओझर प्रफुल्लभाऊ नवघरे, तृतीय पारितोषिक कुमारी काव्या स्वप्नील राऊत, चतुर्थ पारितोषिक कुमारी मनस्वी फुटाणे, पाचवे पारितोषिक कुमारी विधी भडांगे, सहावे पारितोषिक कुमारी मनस्वी मंगेशभाऊ देशमुख यांना प्रदान करण्यात आले. तर आयोजित कार्यक्रमात काही प्रोत्साहनपर बक्षिसे सुद्धा देण्यात आली. यात सेहाल सौदागर, हरकाबुल हुसेन, रशिका फुले या चिमुकल्यांना हे बक्षिसे प्रदान करण्यात आली. आयोजित कार्यक्रमात वक्तृत्व स्पर्धेत शेतकऱ्यांच्या व्यथा आपल्या शब्दातून व्यक्त करणाऱ्या स्पर्धकाला पहिले बक्षीस सुयोगभाऊ गोरले यांच्यातर्फे आयुष चेडे यांना देण्यात आले, तर दुसरे बक्षीस कुमारी मानवी नंदुभाऊ अलोने यांना घनश्याम पालीवाल यांच्या वतीने देण्यात आले. तान्हापोळा सजावट स्पर्धेमध्ये एकूण 170 बाल स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. या सर्व स्पर्धकांना श्री मंगेशभाऊ देशमुख यांच्या वतीने प्रत्येकी सहभागी स्पर्धकांना रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच प्रफुल्लभाऊ नवघरे यांच्या वतीने सुद्धा प्रत्येक सहभागी स्पर्धकांना रोख रक्कम देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी उपस्थित बालगोपालांना चॉकलेट लड्डूचे वितरणही करून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते, हे मात्र विशेष. हा जो आहे हा भरवण्याचा उद्दिष्ट एकच का जो माझा शेतकरी वर्षानुवर्ष कष्ट करतो आणि पूर्ण देशाला पोशिंदा आहे. पूर्ण देश हा शेतकऱ्याच्या भरोशावर चालतो आणि या शेतकऱ्याच्या मुलाचा सुद्धा याच उद्दिष्ट आहे की माझा वडील किती कष्टानं पिकवतो आणि त्या कष्टाचे फळ माझ्या वडिलाला मिळाले पाहिजे. त्याकरिता त्या कलाकृतीतून आम्ही हा तान्हापोळा भरतो. माझ्या शेतकऱ्याची काय व्यवस्था, विहिरीला पाणी नाही आहे, पीक आणल्यावर त्याचं आपत्तीनं पीक जाते, कुठं अतिपाऊस होते तर कुठं अतिवृष्टी होते, कधी खरडून जाते तर कधी एखादा वायबार येतो. ह्या सर्व जे समस्या आहेत ते इथं या प्रदर्शनीतून मांडल्या जातात आणि म्हणून आम्ही एकच शासनाला मागणी आहे का शेतकऱ्याच्या हितासाठी कुठेतरी निर्णय घेतले पाहिजे. ह्या ज्या योजना ह्या सर्व योजना बंद करून शेतकऱ्याला हमी भाव मिळाला पाहिजे आणि आरोग्यासाठी आणि शिक्षणाला मदत झाली पाहिजे. एवढीच या तान्हापोळ्याच्या माध्यमातून आमची शासनाकडे एक मागणी. आज या तान्हापोळ्यानिमित्त किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता? या तान्हापोळ्यामध्ये आज गावातील 100 ते 150 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आणि वेगवेगळी कलाकृती केली. वेगवेगळ्या जाती धर्मातले शेतकरी इथं उपस्थित झाले आणि त्यांनी आपापल्या शेतातली कलाकृती नोंदवली. माझ्या शेतातलं संत्रा झाड कसं आहे, माझ्या शेतातलं टमाटर झाड कसं आहे, कपाशी कशी आहे, उपडीवरचा शेतकरी कसा राहतो, आदिवासी कसा राहतो शेतात, ही सर्व कलाकृती त्यांनी इथं प्रदर्शित केली. त्या सर्व मुलांना मी पुन्हा शुभेच्छा देतो. आमच्या गावातील जे लोक या अगोदर कार्यक्रम राबवत होते त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आपण हा कार्यक्रम यामध्ये राबवतो. यामध्ये जो उत्सव साजरा करण्यात आलेला आहे, एकंदर किती विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला? साधारणतः 150 विद्यार्थ्यांनी या वर्षात सहभाग घेतला. आपण सुरुवात केली तेव्हा फक्त 25-30 मुलं होते. या वर्षात आता 150 ते 200 मुलापर्यंत गेला आणि येणाऱ्या काळामध्ये आपण सर्व गावातले जे काही विद्यार्थी असतात 350-400 विद्यार्थी हे सगळे एकत्रित आणण्याचा आपण प्रयत्न करतो. ही प्रेरणा कशी काय आपल्याला आठवली? प्रेरणेतून काय नेमकं काय? खरं तर गावात ही संकल्पनाचा मागचा एक उद्देश होता की गावात मुलं फिरत असताना त्याच्याकडे पाहायचा दृष्टिकोन कालांतराने बदलत गेला. काही मुलांकडे चॉकलेट जात होतं, त्याची एक भावना होती का प्रत्येकानं आपापल्याला पैसे दिले पाहिजे, त्या पैशातून आपण काही खर्च केला पाहिजे अशी प्रत्येकाची इच्छा होती. पण त्यांना आपण एकत्र करून ही जी अवेलना होती ती आपण थांबवून त्यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. या माध्यमातून प्रशासनाला काय संदेश देण्यात येणार? प्रशासनाला सांगत असताना एकच होतं का या लहान मुलांचा प्रती त्यांना प्रोत्साहन करण्यासाठी आता प्रत्येक ठिकाणच्या योजना आल्या, पण तान्हापोळ्याच्या माध्यमातून सरकारनं लहान मुलांचे जे काही नवीन नवीन जे उपक्रम राबवले जाते
लहान मुलांना नवीन काही उपक्रम शेतकऱ्यांना